नमस्कार मैत्रिणींनो, लाईव्ह टिप चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 सोमवाराचे व्रत कसे करायचे ते पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपण जवळ असणाऱ्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीसमोर बसून आपण उजव्या हातामध्ये थोडं पाणी, फूल आणि थोडेसे तांदूळ घेऊन संकल्प सोडायचा आहे आणि व्रताला सुरुवात करायची आहे। तर 16 सोमवाराची पूजा विधी कशी करायची ते पाहूया। 16 सोमवाराचे व्रत उद्यापनाचे 2 प्रकार आहेत। एक प्रकार म्हणजे गुरुजीकडून घरी विधियुक्त पद्धतीने होमात्मक उद्यापन आणि दुसरे म्हणजे मंदिरात जाऊन अभिषेकात्मक उद्यापन। मंदिरात पूजा शक्य नसल्यास गुरुजींना घरी बोलावून रुद्र म्हणजेच लघुरुद्र अभिषेक करू शकता। दर्शनाला व प्रसाद वाटण्यासाठी जवळच्या शिवमंदिरात तुम्हाला जावं लागेल। तर 16 सोमवाराची व्रतपूजा कशी करायची ते पाहूया। संध्याकाळी स्वच्छ आंघोळ करावी आणि त्यानंतर आपण स्वच्छ कपडे घालावेत। पाटावर पूजा मांडावी। पूजा मांडत असताना धूप दीप लावावा। पाटाभोवती रांगोळी काढून पाटावर तांदूळ टाकावे। त्यावर घरातील गणपती व महादेवाची पिंड ठेवावी। प्रथम गणेश पूजन करावे। नंतर पिंडीला उमा महेश्वराभ्याय नमः म्हणून पंचामृताचे स्नान घालावे। अत्तर लावून गंध अक्षता भस्म फूल हार बेल 108 पाने वाहून मनोभावे शंकराच्या पिंडीची पूजा करावी। नैवेद्य अर्पण करावा। पूजेत बेलाची पाने अवश्य असावी। देवासमोर बसून 16 सोमवार कथा वाचावी। शिवस्तुती म्हणावी। नंतर आरती करावी। हे दर सोमवारी जवळच्या शिवमंदिरात जाऊन एक भाग चुरम्याचा प्रसाद म्हणून देवाला अर्पण करावा। दुसरा भाग गाईला खाऊ घालावा व तिसरा भाग घरातल्या मंडळीस वाटावा व उरलेला आपण खावा। अशा पद्धतीने जर तुम्ही 16 सोमवाराचे व्रत केले तर तुमचे संकल्प सिद्धीस येईल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।